गुड मॉर्निंग मित्रमैत्रिणींनो. आपल्या या युट्यूब चॅनलवर लवकरच 1,00,000 सबस्क्रायबर होणार आहेत. ते अजून लवकर व्हावे म्हणून हे चॅनल तुम्ही नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. परंतु आता आपण जवळपास 1,00,000 लोकांची फॅमिली झालेली आहे. आपल्यापैकी अनेक लोक माझ्याविषयी खूप कौतुकाने लिहितात, खूप प्रेमाने लिहितात, खूप प्रार्थना करतात, खूप काहीतरी ब्लेसिंग्स देत असतात आणि ते सगळं वाचून मला खूप जास्त छान वाटतं. माझ्या मनाला आनंद होतो आणि मला इतकं असं वाटतं की यार कोण आहेत हे लोक आणि मला ओळखत सुद्धा नाही, पण तरी इतकं काहीतरी भरभरून लिहत असतात. हे खरंच माझ्यासाठी खूप प्रेशियस आहे. आणि म्हणून माझ्या या सगळ्या 1,00,000 लोकांच्या फॅमिलीसाठी म्हणून एक गाणं मला तुमच्यासाठी म्हणायचं आहे. हे गाणं तुमच्या प्रत्येकासाठी आहे. तुमच्यापैकी ज्या ज्या कोणी मला याच्या आधी कमेंट केलेल्या आहेत, प्रेज केलेलं आहे, माझे व्हिडिओ शेअर केलेले आहेत, त्या सगळ्यांसाठी हे गाणं आहे. आणि हे गाणं मला असं वाटतं की मी दर या टप्प्यांवर म्हणत राहणार आहे. हे गाणं तुमच्यासाठी आहे आणि माझ्यासाठी सुद्धा आहे. आपल्या सगळ्यांचं ध्येय काय आहे, हे आपल्याला कशासाठी करायचं आहे, याच्यासाठी हे गाणं आहे. हे गाणं माझ्या मागून तुम्ही म्हणायचा प्रयत्न नक्की करा. तर या गाण्याचे बोल आहेत, तू जिंदा है. आपण सगळेजण जिवंत आहोत, ही किती मोठी गोष्ट आहे. सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्यामुळे सगळ्या शक्यता आपण या ठिकाणी आणू शकतो, प्रत्यक्षात आणू शकतो. आपल्या प्रत्येकामध्ये ती ताकद आहे की आपल्याला या ठिकाणी जे जे म्हणून चांगलं आणायचं आहे ते आणण्याचा प्रयत्न करू शकतो. तर ते गाणं असं म्हणतं, तू जिंदा है, तू जिंदा है, तू जिंदा है, तू जिंदगी की जीत में यकीन कर. अगर कहीं है स्वर्ग तो उतारला जमीन पर. तू जिंदा है, तू जिंदा है. आणि त्याच्यानंतरचं पहिलं कडवं असं आहे की सकाळी उठल्यापासून हा दिवस आपल्या सगळ्यांची वाट पाहत असतो की तुम्ही काहीतरी चांगलं करा. या भूमीवर, या पृथ्वी तलावर असं काहीतरी नोंदवून ठेवा, असं काहीतरी करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून या ठिकाणी बहर येईल, चांगुलपणाला बहर येईल. अशा अर्थाचं पहिलं कडवं आहे. ते म्हणतं, सुबह के शाम के रंगे हुए गगन को झूम कर तू सुन जमीन गा रही है कब से झूम झूम कर रहा. ओ तू आ मुझे हसीन कर, तू आ मेरा श्रृंगार कर. अगर कहीं है स्वर्ग तो उतारला जमीन पर. तू जिंदा है, तू जिंदा है, तू जिंदा है, तू जिंदगी की जीत में यकीन कर. अगर कहीं है स्वर्ग तो उतारला जमीन पर. दुसरं कडवं खूप आवडतं मला. त्या कडव्यामध्ये असं म्हणलेलं आहे की आपण जगत आलेलो आहे आजपर्यंत. अगणित वेळा असं झालं असेल की आपण मरता मरता वाचलोय, काहीतरी होता होता वाचलोय. तर आपण वाचलो. आपल्याला जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा आपल्याला प्रत्येक दिवस हा आपल्याला एक्स्ट्रा मिळालेला असतो की अरे हा मला अजून एक दिवस मिळाला, तर मग मी काय करू शकतो. तर ते पुढचं कडवं असं म्हणतं, हजार वेश धर के आई मौत तेरे द्वार पर, मगर तुझे न छू सकी चली गई वो हार कर. हो तू आ कदम मिला के चल चलेंगे एक साथ. हर एक सुबह के संग संग मिली तुझे नई उम्र. अगर कहीं है स्वर्ग तो उतारला जमीन पर. तू जिंदा है, तू जिंदा है, तू जिंदा है, तू जिंदगी की जीत में यकीन कर. अगर कहीं है स्वर्ग तो उतारला जमीन पर. तिसरं कडवं असं आहे की आपल्या सगळ्यांना खूप काहीतरी करायचं असतं. आपल्याला फॉर एक्झाम्पल जे काही करायचं असेल त्या गोष्टी काही इतक्या सोप्या नसतात, खूप अडथळे असतात आणि या अडथळ्यांना पार करून आपल्याला पुढे जायचं असतं. तर एकट्याने बरेचदा जाणं सोपं होत नाही. तर जेव्हा आपण काही लोकांना सोबत घेतो, एकत्र चालतो, ज्या म्हणून काही सत्याच्या बाजूने आपण जाणार असतो, सत्याच्या रस्त्याने जाणार असतो, त्याच्यासाठी जर आपल्याला सोबत लोक मिळाली तर त्यांनी आपण कितीही मोठं संकट असू दे, ते संकटाला पार करण्याची ताकद जी आहे ती आपल्या सोबत असणाऱ्या या लोकांमुळे मिळत असते. आणि मला असं वाटतं की हे जे शेवटचं कडवं आहे ते कडवं मला ते तुमच्यासाठी खास करून म्हणायचं आहे. कारण जेव्हा हा प्रवास मी सुरू केला तेव्हा मला तुमच्यासारखे लोक भेटत गेले, कौतुक करत गेले, बोलत गेले आणि त्यातून मला ताकद मिळत गेली. मला असं वाटलं नाही इतके लोक माझ्या सोबत आहे, आता आपण खरोखर जे खरं आहे ते इथे आणण्याचा प्रयत्न करू शकतो. शिवाजी महाराजांच्या स्वप्नात
असलेलं जे काही स्वराज्य होतं, शिवाजी महाराजांना जे म्हणून इथे आणायचं होतं, संभाजी महाराजांना जे म्हणून करायचं होतं, आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू असतील, फुले आहेत, सावित्रीबाई आहेत, या सगळ्यांच्या स्वप्नातला, या सगळ्यांच्या विचारांमधला महाराष्ट्र आपल्याला जर घडवायचा असेल तर मला असं वाटतं की तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे. म्हणून हे शेवटचं कडवं तुमच्यासाठी. ते असं म्हणतं, हमारे कारवा को मंजिलों का इंतजार है, ये आंधियों के बिजलियों के पीठ पे सवार है, ओ तू आ कदम मिला के चल चलेंगे एक साथ हम, मुसीबतों का सिर कुचल चलेंगे साथ साथ हम, तू जिंदा है, तू जिंदा है, तू जिंदा है, तू जिंदगी की जीत में यकीन कर, अगर कहीं है स्वर्ग तो उतार ला जमीन पर, तू जिंदा है, तू जिंदा है. थँक्यू सो मच. लवकरात लवकर 1-2 दिवसामध्ये मला 1 लाखाचा टप्पा गाठायचा आहे. तो टप्पा गाठला की मी एक लाईव्ह करणार आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर लवकर इलेक्शन व्हायच्या आत मला असं वाटतं की 1 लाख सबस्क्रायबर झाले तर आपल्या सगळ्यांना आनंद होईल. याशिवाय आपल्याला या महाराष्ट्रामध्ये यंदा बदल घडवायचा आहे, सत्ता बदलवायची आहे. इतकीच गोष्ट लक्षात ठेवा. मला असं वाटतं तुम्हाला ते माहिती आहे. थांबते. खूप खूप धन्यवाद अँड लव्ह यू ऑल.